हॅलो नमस्कार, मी रंजना, होमकुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज आपल्याला कुकर लावायचा आहे डाळ भाताचा। तर डाळ तांदूळ मी धुवून घेईपर्यंत इथे मी कुकर मध्ये असंच पाणी टाकून ठेवलेलं आहे गरम करण्यासाठी, डाळ भातामध्ये टाकण्यासाठी। तर हे पाणी इथे गरम झालेलं आहे। इथे डाळ आणि तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे। तर डाळीमध्ये मी अर्धा टीस्पून घातलेली इथे हळद आणि थोडस 1 चमचा मी इथे तेल घालणार आहे। आणि इथे कुकर मध्ये आपण गरम पाणी करून घेतलेलं आहे, ते मी इथे डाळीमध्ये घालून घेतलंय। तांदूळ इथे स्वच्छ धुवून घेतलेले आहे। चवीपुरते इथे मीठ घालणार आहे। इथे आपल्याला परत हेच गरम पाणी इथे जे बनवलेलं आहे आपण व्यवस्थित इथे ते घालून घेतलेलं आहे। कुकरही आपलं लवकर होतं गरम पाणी आपण अगोदर जर केलं कुकर मध्ये किंवा आपल्या साहित्यामध्ये डाळ तांदूळामध्ये गरम पाणी टाकलं तर चवही छान येते आणि पटकन आपली वाफ होते कुकरची। जेवढा वेळ आपल्याला कुकर मध्ये गार पाणी टाकल्यानंतर लागतो तर त्याच्यापेक्षा कमी वेळामध्ये आपल्या शिट्या पटापट होतात। तर इथे मीठ घातलेलं आहे आणि इथे हळद आणि तेल घालून आपलं पाणी टाकलेलं आहे। आता आपल्याला कुकर लावायचं आहे। इथे कुकरच्या भांड्यामध्ये मी सर्वात आधी डाळीचं हे बाउल लावून घेतलेलं आहे। डाळीवरती जे व्यवस्थित झाकण बसत असेल ते आपण इथे परत त्याच्यावर ठेवलेलं आहे आणि इथे मी भाताचा इथे डबा लावलेला आहे। 3 शिट्ट्या मी इथे होऊ देणार आहे। 3 शिट्ट्यांमध्ये वरण भात छान शिजणार आहे। तर इथे भाजी आपल्याला काय बनवायची आहे ते आपण कुकर लावल्यानंतर इथे बघणार आहोत। इथे आपला कुकर थंड होईपर्यंत आपल्याला चपात्या करून घ्यायच्या आहेत। तवा इथे गरम झालेला आहे। इथे आपल्या संपूर्ण चपात्या झालेल्या आहेत। आता आपल्याला भाजीला फोडणी घालायची। इथे मी अर्धा दुधी भोपळा कापून घेतलेला आहे। कोवळ्या बिया असल्यामुळे मी आतल्या बिया काढलेल्या नाहीये आणि सालही याची तशीच आहे। छोटासा 1 टोमॅटो कापलेला आहे। इथे कांदा खोबऱ्याचं वाटण आहे अर्धी वाटी। 3 इथे हिरवी मिरची घेतलेली आहे उभ्या साईज मध्ये कापून। 10-12 इथे कढीपत्त्याची पानं आहे। थोडंसं इथे कोथिंबीर आहे। तर आता मला इथे भाजीला फोडणी घालायची आहे। इथे कुकर थंड झालेला आहे। इथे डाळ आपली एकदम छान शिजलेली आहे। डाळीमध्ये रवी फिरवून आणण्यास मी प्लेन तिला करून घेणार आहे। हे बघा 3 शिट्ट्यामध्ये व्यवस्थित डाळ आपली इथे डाळ इथे गाळ शिजल्या जाते। इथे मी गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे। 2 चमचे मी इथे तेल घातलेले आहे। कढीपत्त्याची पाने इथे घालून घेणार आहे। 1 टीस्पून मी इथे घातलेले राई, अर्धा टीस्पून जिरं, मिरची इथे घालून घेतलेली। इथे आपला मसाला कांदा खोबऱ्याचं वाटण आहे। टोमॅटो घालून घ्यायचा आहे। गॅस आपला इथे मीडियम आहे। इथे आपल्याला रस्सा भाजीचा 2 चमचे मसाला घालायचा आहे। दुधी भोपळा, अर्धा टीस्पून इथे हळद घातली। इथे भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर कूट, इथे भाजीला उकळी आली। इथे 1 बाउल मी शिजलेले ही डाळ याच्यामध्ये घालून घेणार आहे। इथे थोडंसं पाणी घालून घेतले।
इथे भाजी तुम्हाला किती पातळ किंवा घट्ट हवी त्याप्रमाणे इथे पाणी घालून घ्यायचे। मी अजून इथे थोडंसं पाणी घालणार आहे कारण भोपळा इथे शिजायचा आहे अजून। इथे चवीपुरतं मीठ घालून घेणार आहे। भोपळा आपल्याला एकदम गाळ इथे शिजवायचा नाहीये, थोडीशी कोथिंबीर। इथे आपल्याला पूर्ण भोपळा गाळ करायचा नाहीये, हे बघा अर्ध कच्चा आपल्याला हा भोपळा ठेवायचा आहे। ह्याची टेस्ट खूप छान लागते आणि पालेभाज्या किंवा फळभाज्या आपण जास्त प्रमाणामध्ये शिजवत नाही, त्यातले व्हिटॅमिन सर्व निघून जातात। तर इथे आपली रस्सा भाजी भोपळ्याची तयार झालेली आहे। इथे थोडीशी कोथिंबीर मी टाकून घेते। गॅस इथं बंद केला। आपली भाजी इथे खाण्यासाठी तयार आहे। पण ताट वाढायला घेऊ। आजची दुधीची रस्सा भाजी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती बरेचसे गोड पदार्थांचे, तिखट पदार्थांचे, वड्यांचे प्रकार, थालीपीठाचे प्रकार, घावणचे प्रकार, भाकरींचे प्रकार, नॉनव्हेजचे, सुकी मच्छी, ओली मच्छी, मच्छी करी, चिकन करी, चिकन फ्राय असे बरेचसे रेसिपीज माझ्या चॅनलवरती प्ले लिस्ट मध्ये मी टाकलेल्या आहेत। तर त्या प्ले लिस्टची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, तर तुम्ही बघू शकता। भेटूया परत असंच एका छानशा रेसिपी बरोबर। बाय बाय।